जोडी ऐसी सजी प्यारीच्या गजरात चौथ्या दिवशी रंगला राधा माधवांचा शाही विवाह सोहळा। राधा कृष्णाची लीला अगाध आहे, तिला अंत नाही। मनीष कृष्णाची प्रियांका व परी यांच्या सादरीकरणाने साकारले साक्षात वृंदावन। शेगाव शहरातील दिनांक 14 जून रोजी अग्रसेन भवन येथील वातानुकूलित सभामंडपात सुरू असलेल्या श्री राधा तत्वकथा महोत्सवाच्या चौथ्या दिवशी भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला। अधिक मासाच्या पावन पर्वात आयोजित या महोत्सवात राधा माधवांच्या शाही विवाह सोहळ्याने उपस्थित हजारो भाविकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले। जोडी ऐसी सजी प्यारीच्या गजरात संपन्न झालेला हा विवाह सोहळा भक्तिरसात न्हाऊन निघाला। आंतरराष्ट्रीय कथावाचक मनीष कृष्णजी महाराज यांनी आपल्या ओघवत्या आणि रसाळ वाणीतून बरसाण्यातील राधा राणींच्या वाटिकेचे वर्णन करत श्रोत्यांना भावविश्वात नेले। जिथे राधा राणी फुले वेचायच्या त्या भूमीतील प्रत्येक कण आजही कृष्ण प्रेमाने सुगंधित आहे, असे सांगत त्यांनी पुष्पवाटिकेतील राधा कृष्ण प्रेमाचा दिव्य प्रसंग उलगडला। त्याचबरोबर राम सीतेच्या नयन मिलनाचा संदर्भ देत प्रेमाची सुरुवात नजरेतूनच होत असल्याचे त्यांनी सांगितले। कथेदरम्यान मीराबाईंच्या कृष्णभक्तीचा प्रसंग सांगताना महाराज भावुक झाले। मीराबाईंचे संपूर्ण जीवन कृष्णभक्तीत कसे समर्पित झाले होते याचे वर्णन करताना अनेक भाविकांच्या डोळ्यात अश्रू तरळले। मीरा के प्रभु गिरधर नागर, जय जय राधा रमन हरी बोल आणि श्री राधाजी श्री कृष्णजी की लीला को पार नहीं यांसारख्या भक्तिगीतांनी सभा मंडप दुमदुमून गेला। टाळ मृदुंगांच्या ठेक्यावर युवक युवतींसह महिला भाविकांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतला। राधा कृष्णाची लीला अगाध आहे, तिला अंत नाही या महाराजांच्या वचनाने वातावरण अधिकच भारावून गेले। राधा माधवांच्या विवाहाचे पौराहित्य करताना मनीष कृष्णजी म्हणाले, हा सामान्य विवाह नसून जीवात्मा आणि परमात्म्याच्या मिलनाचा उत्सव आहे। सप्तपदी म्हणजे केवळ 7 जन्माची साथ नव्हे तर परमेश्वराकडे वाटचाल करणारी 7 पावले आहेत। त्यांच्या या भावस्पर्शी विवेचनाने सभामंडपातील अनेक भाविक भावविवेश झाले। कार्यक्रमाला शेगाव शहरातील प्रतिष्ठित नागरिक महिला मंडळाच्या सदस्यांसह हजारो भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिस्तबद्ध आयोजनामुळे सर्वांना कथा श्रवणाचा लाभ घेता आला। महाआरती व प्रसाद वितरणाने कार्यक्रमाची सांगता झाली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरिभाऊ शर्मा व मनोज सराफ यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉक्टर ओम अग्रवाल यांनी मानले। श्री राधा राणी सखी मंचच्या सदस्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले। राधा माधवांचा विवाह सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न। शाही विवाह सोहळ्यात राधेच्या भूमिकेत सौ प्रियंका शिवा वर्मा आणि श्रीकृष्णाच्या भूमिकेत कुमारी परी वीरेंद्र अग्रवाल यांनी अप्रतिम अभिनय साकारला। पारंपरिक घागरा चोळी, नथ व बिंदी परिधान केलेली राधा आणि मोरपीस बासरी व पितांबरधारी कृष्ण यांचे दर्शन घेताना उपस्थितांना साक्षात वृंदावन नगरीचा अनुभव आला। जोडी ऐसी सजी प्यारी या गीताच्या सुरावटीवर महिला भाविकांनी टाळ्यांच्या गजरात नृत्य केले। विवाहातील सप्तपदी, हारमाला आणि फुलांच्या उधळणीने वातावरणात भक्तीचा उत्साह संचारला। अनेक भाविकांनी हात जोडून भावपूर्ण दर्शन घेतले। आयुष्यात प्रथमच देवांचा विवाह पाहण्याचे भाग्य लाभले अशा भावना अनेकांनी व्यक्त केल्या। आज रंगणार रुक्मिणी स्वयंवर आणि द्वारकाधीशाचा राज्याभिषेक। रविवार दिनांक 15 जून रोजी दुपारी 3 ते 7 वाजता श्री राधा तत्वकथा महोत्सवाचा 5वा दिवस साजरा होणार आहे। यावेळी मनीष कृष्णजी महाराज भगवान द्वारकामय राजा बने हा प्रसंग उलगडणार आहेत। समुद्रात द्वारका नगरीची स्थापना आणि श्रीकृष्णाचा राज्याभिषेक यांची दिव्य कथा भाविकांना ऐकायला मिळणार आहे। यासोबतच विदर्भ कन्या रुक्मिणीचे स्वयंवर, रुक्मिणी हरण आणि श्रीकृष्ण रुक्मिणी विवाहाचा रोमांचकारी प्रसंग सादर करण्यात येणार आहे। या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे। युवा क्रांती न्यूजसाठी डी ललित, शेगाव।